सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिव्हेंज या कथेचे आधीचे 37 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात आपण सगळ्यांनी पाहिलं की देविका सम्राटसोबत बाहेर जायला तयार झाली आणि काही वेळातच सम्राटची गाडी देशमुख विल्यासमोर येऊन थांबली. सम्राट विल्या बाहेर उभा राहून देविकाची वाट बघत होता आणि देविका पण घाईतच बाहेर आली. पण तिने निघण्याआधी दक्षला फोन करून कळवायला हवं होतं, पण घाईगडबडीत ती विसरली. आता सम्राटने पटकन गाडीचं दार उघडलं आणि तिला आत बसण्यासाठी खुणवलं. देविका हसत गाडीच्या आत जाऊन बसली. तिला सम्राटच्या मनाचा कसलाच अंदाज नव्हता. बिचारी तर खूप खुश होती. इतक्या दिवसानंतर सम्राट तिला भेटायला आला, तिच्याशी आधीसारखं बोलतोय म्हणून ती मनोमन खुश होती आणि त्याच खुशीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून झळकत होता. आता सम्राट पण पटकन गाडीत येऊन बसला आणि त्याने गाडी रस्त्याच्या दिशेने भरधाव वेगात सोडली. सम्राटची घाई गडबड आणि गाडी चालवण्याचा स्पीड बघून देविका म्हणाली, सम्राट, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? काका काकू ठीक आहेत ना? देविकाला आता थोडी चिंता वाटायला लागली आणि सम्राट तिच्याकडे बघून म्हणाला, देविका, अगं ते दोघेही ठीक आहेत. आणि देविका म्हणाली, मग ते दोघेही ठीक आहेत तर मग तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? तू सांगितलं नाही तर मला कळणार तरी कसं रे? देविका सम्राटला प्रश्नावर प्रश्न विचारित होती आणि आता सम्राट थोडा वैतागला. त्याला तिला काय उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं. शेवटी तो वैतागूनच म्हणाला, देविका, सॉरी, पण माझ्या मानसीचा जीव धोक्यात आहे आणि तिला फक्त तूच वाचू शकतेस. आणि हे ऐकून देविका आधी तर शॉक झाली आणि मग अडखत म्हणाली, काय काय झालंय मानसीला? देविकाने अडखत विचारलं. देविका, तिला किडनॅप केलंय टीनाने आणि तिने मला एक अट घातली. मानसीचा जीव वाचवायचा असेल तर काय सम्राट? तर मी तुला तिच्या हवाली करायचं. मी आता तुला तिकडेच घेऊन जातोय. आणि हे ऐकताच देविकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तिच्या कानांवर अजिबात विश्वास बसत नव्हता. तिचं संपूर्ण अंग थरथर करायला लागलं. भीतीची एक लहर तिच्या संपूर्ण शरीरातून वाहून गेली. सम्राट, आत्ता तू काय म्हणालास? तू मला तिच्या ताब्यात देणार आहेस मानसीसाठी? तिने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. जणू आपल्याला काही भ्रमच झाला आणि आपण काहीतरी चुकीचं ऐकलं. एका क्षणासाठी असंच तिला वाटलं. म्हणून तिने अडखत शब्दांची जुळवाजुळव करत पुन्हा त्याला विचारलं. आणि सम्राट निर्विकारपणे चेहऱ्यावर कोणत्याही भावना आणता म्हणाला, हो. आणि आता देविकाला आपलीच जवळची व्यक्ती आपल्याला खोल दरीत ढकलून देते असं जाणवलं. दक्षने तिला घसा फोडून फोडून सांगितलं होतं त्याच्या परवानगीशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, पण देविकानं त्याचं एकही ऐकलं नव्हतं आणि त्याला काहीही न सांगता, काही न कळवता सम्राटबरोबर बाहेर जायला तयार झाली. आणि आता तिने केलेल्या मूर्खपणावर खूप चीड आली. मनातच दक्ष बरोबर होते. त्यांना आधीच धोक्याची चाहूल लागली होती, म्हणूनच त्यांनी एवढी सिक्युरिटी टाईट केली होती. पण मीच मूर्ख आणि ती सम्राटकडे एकटक बघायला लागली. कधी काळी खूप जवळचे मित्र होतो आणि याच माणसाने मला खूप वेळा संकटातून बाहेरसुद्धा काढलं. वेळप्रसंगी मला वाचवण्यासाठी काय काय नाही केलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आता तोच माणूस मला मृत्यूच्या दारापाशी नेऊन सोडतोय. काय रे ती किस्मत? देविकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आता काही वेळातच सम्राटची गाडी टीनाने पाठवलेल्या ॲड्रेसवर आली. तर समोर एक कारखाना होता. त्यानं सरळ गाडी आत घेतली. बरोबर कारखान्याच्या सेंटरला गाडी येऊन थांबली आणि सम्राट पटकन गाडीतून बाहेर पडला. देविकाच्या बाजूचा दरवाजा त्याने जवळ येऊन उघडला आणि देविकाच्या हाताला धरून ओढतच तिला गाडीतून बाहेर काढलं. देविका फक्त गप्प राहून हताश होऊन उभी राहिली आणि सम्राट जोरात ओरडून म्हणाला, टीना, कुठं आहेस तू? तू सांगितल्याप्रमाणे मी देविकाला घेऊन आलो इथे. बाहेर ये. सम्राट मोठ्यानं ओरडत म्हणाला. तशी टीना हसत टाळ्या वाजवत तिथल्या एका रूममधून बाहेर आली. वेलकम सम्राट, वेलकम. आणि सम्राट चिडून म्हणाला, तुझं वेलकम करून झालं असेल तर मानसीला आण. कुठे आहे ती? तू सांगितल्याप्रमाणे देविकाला इथे घेऊन आलोय मी. आता माझी मानसी कुठे आहे ते सांग. आणि टीना डेव्हिल स्माईल करत म्हणाली, चिल सम्राट, इतकी काय घाई आहे?
टीना, डोंट क्रॉस मी, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. सम्राट जवळजवळ धमकीच देत तिला म्हणाला. आणि ती धमकी ऐकून टीना मोठमोठ्यानं हसायला लागली. तिने टाळ्या वाजवून इशारा केला. तशी आजूबाजूला 8 ठिकाणी लपून बसलेली गुंड हातात मोठमोठ्या बंदूक घेऊन बाहेर आली. आता सम्राट आणि देविकाला सगळ्या बाजूने घेरण्यात आलं होतं. देविका तर कावरीबावरी होऊन सगळीकडे बघत होती आणि टीनाने देविकाला तिच्याकडे येण्यासाठी खुणावलं. पण सम्राटने लगेच देविकाचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतली. आधी मानसी, मगच देविका, सम्राट त्याच्या शब्दांवर जोर देत म्हणाला. आणि टीना म्हणाली, आय लाईक युअर ॲटिट्यूड. सम्राट, बघ ना, इतक्या गुंडांसमोर सुद्धा तू ॲटिट्यूडमध्ये बोलतोय. फारच डेअरिंगबाज आहेस बाबा. आणि हाच तुझा ॲटिट्यूड मला खूप आवडला, म्हणून तर मी तुला निवडला होता. आणि तू मी घेतलेल्या परीक्षेत पास झाला. वा, पण आत्ताच्या माझ्या पेपरमध्ये थोडा ट्विस्ट आहे, टीना हसत म्हणाली. आणि सम्राटचा होता नव्हता सगळा संयम संपला. त्यानं खूप चलाकीने कोटच्या आत लपवलेली बंदूक बाहेर काढली आणि तिच्यावर रोखून धरली. पण टीना घाबरायची सोडून मोठमोठ्यानं हसायला लागली. सम्राट, अरे तू माझ्या कारखान्यात उभा आहेस. माझ्या माणसाने तुला सगळीकडून घेरले, तरी तू मला घाबरवण्याची हिंमत करतोय. हा हा हा, बट नाईस ट्राय हा ॲक्च्युली, असं म्हणत टीनाने त्याला वर बघण्याचा इशारा केला. तसं देविका आणि सम्राट त्या दिशेला पाहिलं तर मानसीच्या डोक्यावर एका गुंडाने बंदूक रोखून धरली होती. तिचे हातपाय बांधले गेले होते. तोंडावर चिकट टेप लावला होता. ठिकठिकाणी तिचे कपडे फाटले होते. मानसीची खूपच बिकट अवस्था करून ठेवली होती टीनाने. आणि ते बघताच सम्राट खूप चिडला. टीना, मी म्हणालो होतो ना तुला, देविकाला तुझ्या हवाली करेल. मग तू तिला हात का लावला? सम्राटच्या डोळ्यात आता ज्वाला भडकत होता मानसीला तशा अवस्थेत बघून. आणि टीनाने सम्राटच्या मागच्या गुंडांना खुणवलं. तसं त्याने गुपचूप पटकन पुढे येऊन सम्राटच्या डोक्यावर वार केला. तसा सम्राट अडखळला आणि खाली पडला. आणि देविका जोरात ओरडली, सम्राट! पण ती पुढे जाऊन त्याला उठवणार त्याआधीच बाकीच्या गुंडांनी तिला पकडलं. सम्राटला लागलेलं बघून वरच्या दिशेने मानसीसुद्धा हातपाय हलवायला लागली. तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू व्हायला लागले. आणि टीनाने मानसीच्या तोंडावरची पट्टी काढण्यासाठी गुंडाला खुणवलं. तसं मानसीच्या तोंडावरची पट्टी काढण्यात आली. आणि मानसीनं एक दीर्घ श्वास घेतला आणि सम्राटकडे बघून सम्राट सम्राट मोठमोठ्यानं ओरडायला लागली. सम्राटला असं खाली पडलेलं आणि वेदनेनं कळवळताना पाहून तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायला लागले. सम्राटच्या डोक्यावर खूपच जोरात वार करण्यात आलता, पण तरीही तो कसाबसा उठून उभा राहिला. टीनाच्या माणसांनी आता तिघांनाही ताब्यात घेतलं. आणि आता टीना जळजळत्या नजरेनं देविकाकडे बघत तिच्या समोर आली. आणि देविकाच्या एक जोरात कानाखाली मारण्यासाठी तिने हात पुढे केला. तसं वाऱ्याच्या वेगाने गोळी आली आणि टीनाच्या हाताच्या आर पार झाली. तशी टीना मोठ्यानं किंचाळली, आ! ती वेदनेनं कळवायला लागली. तसं सगळ्यांची नजर त्या दिशेला गेली तर दक्ष डोळ्यांवर गॉगल चढवून एका हातात पेटलेले सिगरेटचे कश तोंडात घेऊन सोडत, तर दुसऱ्या हातात बंदूक घेऊन खूपच दबंग स्टाईलमध्ये त्याच्या ॲटिट्यूडमध्ये गाडीच्या बोनेटला टेकून उभा होता. आणि तो म्हणाला, स्वागत नाही करोगे हमारा दोबारा? दक्ष म्हणाला आणि दबंग स्टाईलमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत खूपच तोऱ्यात टीनासमोर आला. आणि त्याला तिथे बघून टीनाच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली. इतक्या वेळ टीनाच्या आनंदाला पारावर उडला नव्हता. देविकाला समोर बघून तिच्या चेहऱ्यावरचा जो माज होता तो दक्षला समोर बघून उतरला. आणि आता त्या माजाचं रूपांतर भीतीत बदललं होतं. दक्षने सनकने टीनाच्या कानाखाली लावली. तशी ती खाली पडली. आणि तो जोरात ओरडून म्हणाला, सांगितलं होतं ना देविकाकडे डोळे वर करून बघायचं नाही, तरी तू हिंमत केलीस. भोग आता तुझ्या कर्माची फळं, दक्ष ओरडून म्हणाला. आणि आता सगळं काही आपल्या हातातून गेलं. गेम उलटा झाला. टीनाला कळलं. आणि टीना आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागली. आणि दक्ष म्हणाला, मी इथे कसा? मला कसं कळलं? हाच प्रश्न पडला ना तुला? अगं थांब थांब, तुझ्या एवढ्या छोट्या डोक्यावर अजिबात ताण देऊ नको. मी करतो ना तुला सगळं काही एक्सप्लेन. ते काय आहे ना, फ्रेंडशिप, खरे मित्र, जीवाला जीव देणारे मित्र, हे फक्त तू ऐकलं असशील, हो ना? कारण तू तर माझी फ्रेंड होतीस.
पण तुझ्या कोणत्याच कृत्यातून तू माझी जवळची फ्रेंड आहेस असं कधीच मला दिसलं नाही किंवा वाटलंसुद्धा नाही. पण असे मित्र असतात सम्राट सारखे, दक्ष म्हणाला आणि टीनाने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. म्हणजे 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 भागाचे पंजे. हा सगळा तुझा प्लॅन नाही तर आमचा प्लॅन होता. तू सांगितल्याप्रमाणे तुझा प्लॅन खेळायचा, तोही किती वेळ हे आम्ही दोघं ठरवत होतो बरं का. दक्ष हसत म्हणाला आणि तो पुढे म्हणाला, तू जेव्हा त्याला धमकी दिली होती तेव्हा सम्राटने तुला काही कळू न देता गुपचूप मला कॉल केलता आणि जे काही तू बोलली ना ते सगळं मी ऐकलं होतं. मी तर देविकाला मेन्शन बाहेर येऊन पण दिलं नसतं, पण आज माझ्यामुळे, माझ्या देविकामुळे त्याच्या या मानसीचा जीव धोक्यात होता. या बिचाऱ्याची आणि तिची या सगळ्यात काहीच चूक नव्हती, तरीही तू त्या दोघांना मध्ये आणलं आणि म्हणूनच मी सम्राटला देविकाला घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली. आम्ही फक्त वाट बघून होतो तू कधी मानसीला त्याच्या हवाली करते, आणि तू एकदा का मानसीला त्याच्या हवाली केलं तर आम्ही देविकाला सुद्धा सुखरूप इथून बाहेर घेऊन जाणार होतो. मी सांगितलं होतं ना सम्राट, ही आपल्याला डबल क्रॉस करणार. बघ मी सांगितल्याप्रमाणे झालं की नाही, कारण हिच्या रक्तातच गद्दारी आहे. आता सम्राटला जेव्हा कारखान्याचं लोकेशन मिळालं होतं तेव्हाच त्यानं ते दक्षला सेंड केलं होतं आणि दक्षने त्याची माणसे सम्राटची गाडी कारखान्यावर पोहोचण्याआधीच पाठवली होती. सम्राट तिथे पोहोचण्याआधीच दक्षच्या माणसांनी पूर्ण कारखाना आधीच ताब्यात घेतला होता. बाहेरून फक्त लपाछपी सुरू होती. टीना, मी तुला फक्त वेळेवर धप्पा घालण्यासाठी वाट बघत होतो, दक्ष म्हणाला. आता दक्षच्या माणसांनी मानसीला खाली आणलं. मानसीने पळतच जाऊन सम्राटला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत जाऊन ती खूप खूप रडायला लागली. आणि तिला असं रडताना पाहून सम्राटला जरा टेन्शनच आलं. इतकी डेंजर, कोणालाही न घाबरणारी, वेळप्रसंगी धुणारी मुलगी आज ढसाढसा रडत होती आणि ते पाहून त्याला खरंच टेन्शन आलं. त्यानं तिला स्वतःपासून बाजूला केलं आणि तिच्या गालावर दोन्ही हात ठेवून म्हणाला, मानसी, लुक ॲट मी. इन लोगों ने तुम्हारे साथ कुछ गलत किया? सम्राटने घाबरत घाबरत तिला विचारलं. तसं मानसीने नकारार्थी मान हलवली. मग काय झालं? तू इतकी रडत का आहेस? तुला कुठे लागलंय का? दुखतंय का कुठे? सम्राटने काळजीने विचारलं आणि मानसीने पुन्हा तिची मान नकारार्थी हलवली. सम्राट, आपके माथे से खून आ रहा है, मानसी म्हणाली आणि पुन्हा रडायला लागली. सम्राटने तिला आता पुन्हा छातीशी लावलं आणि म्हणाला, काही नाही झालं मला, थोडंच लागले, होईल ठीक. समजलं. आता तो तिला धीर देत होता. देविकाने सुद्धा पुढे होऊन दक्षला मिठी मारली आणि दक्ष तिला म्हणाला, जा जा तुझ्या मित्रावर विश्वास ठेवून बाहेर. माझ्यापेक्षा तुझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे ना. आणि देविका रडत रडत म्हणाली, सॉरी 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 दक्ष, प्लीज प्लीज मला माफ करा. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगेल, असं नाही करणार. एवढी चूक पदरात घ्या. पण दक्ष तिचं काहीच ऐकून घेत नव्हता आणि आता देविका त्याच्यापासून बाजूला झाली आणि सम्राट समोर गेली आणि तिने सम्राटच्या कानाखाली दिली आणि त्याची कॉलर पकडून म्हणाली, मला आधी तू का नाही सांगितलं? तू आणि दक्षने मिळून हा प्लॅन केलाय. मी किती घाबरले होते माहिती आहे का? जीव जायचा बाकी होता फक्त माझा. देविका रडत रडत बोलत होती. आता सम्राटने सुद्धा तिला प्रेमानं मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, देविका, मी माझा जीव दिला असता पण तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता. समजलं. मी स्वप्नसुद्धा तुला इजा पोचवू शकत नाही. कळलं का आता? आता टीनाला आणि तिच्या सगळ्या गुंडांना दक्षच्या माणसांनी पकडून कैद केलं. पण ऐन टायमाला प्रारंभजी आजीला घेऊन तिथे आला आणि दक्षचा सगळा प्लॅन एका मिनिटात पलटला. आजीला तिथे बघून सगळेच आश्चर्यचकित झाले आणि आता प्रारंभच्या माणसांनी दक्षवर बंदूक ताणली आणि प्रारंभच्या सगळ्या गुंडांनी तो कारखाना ताब्यात घेतला. टीनाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा विजय हास्य उमटलं आणि ती हसतच दक्षच्या समोर आली. आता दक्षला त्याचा राग आवरत नव्हता. रागाच्या अग्नीत तो धुसमुसत होता. त्याच्या हातांच्या मुठी घट्ट झालत्या. त्याच्या हात गुंडांनी पकडले होते. तो ते सोडून घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता. सम्राटसुद्धा त्याचे हात मोकळे करण्याचा प्रयत्न करत होता. पण हात जरी सुटले तरी आजी, मानसी आणि देविका आता सगळ्यांच्या डोक्यावर बंदूक ताणून धरली होती आणि ते बघून दोघेही हतबल झाले. आणि टीना म्हणाली, दक्ष बेबी, इतकी काय घाई झाली आहे? तुला सुटका करून घ्यायची? जरा थांब ना. अरे तुझी सुटका आम्ही करणारच आहोत, तेही आमच्या पद्धतीने. पण त्याआधी जरा हिशोब तर बरोबर करू.
यू नो बेबी, मी तुला किती किती मिस केलं, किती. पण तू मला अजिबात मिस करत नाही. पण काही हरकत नाही, आता तुला मला खूप खूप मिस करावं लागेल. तिनं समोर उभ्या असलेल्या एका गुंडाला इशाराने देविकाला समोर आणायला सांगितलं. तसं तो देविकाला दक्ष समोर घेऊन आला आणि ती म्हणाली, हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तू काढ, तिचा सिंदूर पूस, तरच मी आजीला सोडेल, नाहीतर आजीला खूप त्रास होईल. आणि दक्ष तिला न जुमानता म्हणाला, टीना, तुझी ही इच्छा मी तर 7 जन्मात पूर्ण करणार नाही. माझा जीव गेला तरी मी असं काहीही करणार नाही. आणि आजीसुद्धा म्हणाल्या, दक्ष, मला काही झालं तरी होऊ दे, पण हिचं तू अजिबात ऐकू नको. आणि आता दोघांच्याही तोंडून असं ऐकून टीनाला तिचा राग अनावर झाला. तिने पुढे होऊन देविकाच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढायला हात पुढे केला, पण देविकाने त्याला अजिबात हात लावू दिला नाही. तिचा हात पकडला आणि तिला मागे ढकलली. तशी टीना खाली पडली. आता सगळ्यांचंच लक्ष टीना पडली तिकडेच गेलं आणि याच संधीचा फायदा घेत सम्राट, दक्ष आणि त्याच्या सगळ्या माणसांनी एकसाथ त्या गुंडांशी 2 हात करायला सुरुवात केली. एका मिनिटात सगळं चित्र पुन्हा पालटलं. देविकाने टीनाच्या सणसणीत एक कानाखाली ठेवून दिली आणि टीना आता धक्कन तोंडावर जाऊन पडली. आधीच हाताला गोळी चाटून गेली होती आणि त्या डोक्याला सुद्धा दुखापत झाली. आता मानसीने पुढे होऊन तिचे केस पकडले. मानसी आणि देविका दोघी मिळून आता तिच्यावर हात साफ करायला लागल्या. इकडे दक्ष प्रारंभला चोपून काढत होता, तर सम्राट त्याच्या राईट हँडला धुत होता. तेवढ्यात पोलीस तिथे आले आणि पोलिसांबरोबर पियू आणि आर्यूसुद्धा तिथे आले. आणि त्या दोघांना बघून प्रारंभ, टीना आणि त्याच्या माणसांना धक्काच बसला. कारण पियू आधीसारखी व्यवस्थित नीट झाली आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे सगळे काही वेळासाठी का होईना पण धक्क्यात गेलते. आणि दक्ष मला, काय झालं प्रारंभ? पियूला असं बघून शॉक झाला ना? थांब, तुला अजून एक गंमत बघायची आहे का? असं म्हणून त्यानं आरुषला सुद्धा समोर बोलावलं आणि त्याला बघून तर तो अजूनच धक्क्यात गेला. कारण त्याच्या माणसांनी आरुषला मारून टाकलं असंच त्याला वाटत होतं. आणि आता पोलीस इन्स्पेक्टर समोर आले. त्यांनी दक्षला विनंती केली, कायदा हातात घेऊ नका. पण ऐकेल तर दक्ष कसला? आता त्याला कसलीच रिस्क घ्यायची नव्हती आणि म्हणूनच त्याने पोलिसांना सगळ्या गुंडांना अटक करा आणि घेऊन जा. पण टीना, प्रारंभ, त्याचा राईट हँड आणि राणा या सगळ्यांना इथेच ठेवायला सांगितलं. कारण त्यांचा निकाल आणि त्यांचा न्याय तो स्वतः करणार होता. आता जास्त काही वाद न घालता इन्स्पेक्टर साहेब बाकी गुंडांना घेऊन गेले आणि देविका, मानसी पळतच आजीजवळ गेल्या. त्यांना काही झालं तर नाही ना म्हणून दोघी काळजीत पडल्या. पण देवाच्या कृपेने आजीला काहीच झालं नव्हतं. आणि दक्ष म्हणाला, आरुष, पियू, देविका आणि मानसी, तुम्ही सगळे घरी जा, मी इथलं बघतो. पण कोणीच तिथून जायला तयार होईना. आणि दक्ष वैतागून म्हणाला, प्लीज देविका, मला थोडं समजून घे, आजीची तब्येत आधीच ठीक नाही आहे, तू त्यांना घरी घेऊन जा. त्याने सिद्धार्थला डोळ्यानेच इशारा केला. तसं सिद्धार्थने पटकन पुढे होऊन आजीच्या हाताला पकडलं आणि सगळ्यांना घेऊन गाडीकडे गेला. सगळ्यांना गाडीत बसवलं आणि गाडीत थेट धर्माधिकारी बंगल्यात नेऊन थांबवायला सांगितली. आता गाडी सुरू झाली. पण मानसी आणि देविका मागे वळून वळून मागे पडणाऱ्या कारखान्याला एकटक बघत होत्या. काही वेळेपूर्वी घडलेल्या घटना आठवून त्यांना अजूनसुद्धा धडकी भरत होती. इकडं दक्षने प्रारंभ आणि टीनाला खुर्चीला बांधलं आणि त्यांच्या समोर आला. तो काय म्हणाला होतास? माझं साम्राज्य धुळीत मिळवशील, हो ना? एक एक पैसा कष्टाचा कमवून मी हा कारखाना उभारला आणि माझ्या या कारखान्यात 2 नंबरचा धंदा करायचा ना तू? आता मी तुला दाखवतो साम्राज्य कसं उद्ध्वस्त करतात ते, दक्ष म्हणाला. आणि त्यानं सिद्धार्थकडे पाहिलं आणि सिद्धार्थने हसूनच डन केलं. आणि ते ऐकून प्रारंभ जरा घाबरला. कारण तो कारखाना दारुगोळ्यांनी भरलेला होता आणि इथूनच प्रारंभ दक्षच्या नावाखाली इलिगली कामं करायचा. आता सगळ्या कारखान्यात त्याचाच माल टाकण्यात आला, पसरवण्यात आला. ठिकठिकाणी बॉम्ब, दारुगोळा सगळीकडे सांडण्यात आला. म्हणजे काय तर सगळीकडे बॉम्ब ॲक्टिवेट केले. आणि दक्ष डेव्हिल स्माईल करत म्हणाला, प्रारंभ, आता वर जाऊन तुझं साम्राज्य उभा कर. ऑल द बेस्ट टीना बेबी, बाय बाय. म्हणत दक्षने हसतच त्यांचा निरोप घेतला.
आणि दक्ष, सम्राट आणि सिद्धार्थ कारखान्याबाहेर पडले आणि गाडी कारखान्यापासून जितकी लांब नेता येईल तितकी घेऊन गेले आणि दक्षने हातातल्या रिमोटचं बटन प्रेस केलं. तसं क्षणात त्या कारखान्यात मोठमोठे स्फोट व्हायला लागले आणि सगळा कारखाना आगीने वेढला गेला. आगीचे मोठमोठाले लोट खूप अंतरावरून सुद्धा स्पष्ट दिसत होते. अशा प्रकारे प्रारंभ, टीना आणि त्याच्या सगळ्या माणसांचा दुर्दैवी अंत झाला आणि काही वेळातच सगळे धर्माधिकारी बंगल्यावर पोहोचले. कारण मधुकरराव आणि ललिता काकू मानसीच्या किडनॅपिंगची न्यूज ऐकूनच पॅनिक करायला लागले होते. त्यामुळे सगळे आधी तिथे गेले. सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप बघून त्यांच्याही जीवात जीव आला. देविकाने पुढे होऊन ललिता काकूंना मिठी मारली आणि म्हणाली, काकू, मी तुम्हाला खूप खूप मिस केलं. आणि ललिता काकूंनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि मधुकरराव म्हणाले, पण हे सगळं का केलं त्यांनी? तसं सम्राटने घडलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि ते सगळं ऐकून त्यांनी एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला आणि आता दक्षने देविकाचा हात हातात घेतला आणि आपल्या आता घरी जाऊया असं म्हणून तिला खुणावलं. पण ते मधुकररावांनी पाहिलं आणि ते म्हणाले, दक्ष, तू देविकाला असा घेऊन जाऊ शकत नाही. आणि हे ऐकून सगळे शॉक झाले आणि आता दक्षचा चेहरा गंभीर झाला आणि तो म्हणाला, का? काय झालं? मी का नाही घेऊन जाऊ शकत देविकाला? माझी बायको आहे ती. आणि आता मधुकरराव नवीन काय ट्विस्ट आणतील हे बघणं रंजककारक ठरणार आहे. ते जाणून घेण्यासाठी आपल्या स्टोरीशी कनेक्टेड रहा. धन्यवाद.